हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप छान जाऊ दे. आज आम्ही जाणार आहे. माझी चुलत बहिणीची तर मध्ये डिलेवरी झाली, मग तिला मुलगा झाला आहे. सो मी तिला पहिलं हॉस्पिटलमध्ये भेटून आली, तेव्हा व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नव्हतं आणि ते बरोबरही नाही वाटत तसं. आणि आज आम्ही दुपारी जाणार तिच्या बाळाला भेटायला, तिला आणि बाळाला भेटायला, लाडू वगैरे घेऊन, कपडे घेऊन. आणि खूप असं एक्साइटमेंट होते की मला माझी वेळ आठवते की लोक यायचे भेटायला. हे मगाशी बाहेर गेलेले, सो मम्मींनी वगैरे सांगितलं की सामान खारीक खोबरं आणायला. पण मी थोडं डोकं चालवलं की माझ्या वेळेला जेव्हा लोक सामान वगैरे आणायची तर ते ॲक्च्युली ते बनवा, तुम्हाला माहिती आहे, खारीक फोडा, खोबरं हे करा, त्याला किती वेळ जातो. आणि जी मुलीची आई असते तिच्यामागे ऑलरेडी त्या बाळांबाईची जबाबदारी असते. मग या सगळ्या गोष्टी खूप हे होऊन जातात. मग मी डायरेक्ट लाडू घेतले तिला जैन स्वीट्समधून. ते लोक ऑलरेडी छान बनवतात तुपात वगैरे. सो तुम्ही पण कधी कोणाला असं भेट द्यायला जाल तर मला पर्सनली असं वाटतं प्रत्येकाचं हे वेगळं असू शकतं थिंकिंग किंवा विचार. मला माहिती आहे जे आपण सुट्टं सामान घेतो त्यामध्ये भरपूर लाडू बनतात, पण तुम्ही जर बनवून किंवा असं जर रेडीमेड घेऊन जात असाल तर ते समोरच्याला पण कन्व्हिनियंट पडतं, कारण ते लोक ऑलरेडी त्यांच्या कामात असतात. मूल बाळंतीण या गोष्टी असतात. सो विचार करा. कारण आमच्या वेळेला खूप मग मम्मीला एवढं सामान आलेलं की मम्मीने मला असं वाटतं मोठा टोपभर लाडू, मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवला असेल, तेवढे लाडू केले. आणि ते मला असं वाटतं मी पूर्ण 6 महिने वगैरे ते खाल्ले. नंतर ते राहिलेलं सामान होतं त्याचा सुठवडा वगैरे केलेला, तो पण मी भरपूर दिवस खाल्ला. सो आणि नंतर आपली इच्छा जाते खायची. सो बेटर इज की तुम्ही तेवढंच घ्या किंवा तेवढंच हे करा, किंवा डिपेंड्स. माझे विचार असे चुकीचे असू शकतात, पण थिंक ऑन इट. सो ह्यांनी जैनमधून मेथीचे लाडू आणले. 1 किलो लाडू मेथीचे 400 रुपयाला आहेत आणि डिंकाचे पण 400 रुपयाला आहे. 380ला 19 रुपये GST लावलं आहे फूडवर. इट्स ओके. चला, मी मेथीचे लाडू हे आणले. गीता वगैरे जाताना डिंकाचे घेऊन जाणार आहे. सो हे अर्धा किलोचे बॉक्स आहे. अर्धा किलोमध्ये 8 लाडू येतात ॲज यू कॅन सी, आणि छान आहेत. मला तर जैनमधले खूप मिठाई आवडतात आणि ह्याच्यात अर्धा किलो. मी 1 किलो लाडू घेतलेत, म्हणजे ते ॲटलीस्ट 16 दिवस तरी खायला आरामशीर. तो बाहेर ठेव शूज. नाही, तो तर स्कूलमधून आला ना लगेच बाहेर ठेवायचा तो शूज, घरात नाही घालून यायचा. ठेव शूज त्या रॅकमध्ये ठेव, शू रॅकमध्ये ठेव, शू रॅकमध्ये ठेव ना. मग झाडू घेऊ, मारायला घेऊ. मग तर तुझे शूज घेतलेत, पण ते ठेव शू रॅकमध्ये. जा चपलेच्या ठिकाणी ठेवते, घरात नाही घेऊन जायचे. मग जा, काठी आणा, दाखवते काय काय घेतलं आहे. छान भांडी वगैरे, किचन आवरलेलं, पण आता किचन आवरलं आहे. हे फक्त सामान आता मला घेऊन जायचं आहे. सो ह्याच्यात मिठाई आहे आणि हा बेल्ट आहे जो हा माझा बेल्ट आहे प्रेग्नन्सीचा. सी सेक्शन नंतर पोट बांधायला मी वापरला आहे आणि आता तो पडूनच आहे. मग मी आता तो गायत्रीला देणार आहे, कारण तिला तो हवा आहे. सो नवीन घेण्यापेक्षा कशाला उगाच, हा पण पडूनच आहे. सो मी तिला म्हटलं की वापरून टाक. सो आता हे पण घेऊन चाललं आहे आणि मी दूध वगैरे ठेवलं आहे गरम वगैरे करून. सो लेट्स गो. पुसू नको टिक्का पुसू नको. काय करतोयस तू? ती पण तयारी झाली वाटतं. सामान चांगली थैली घे बाजाराची. मम्मीने सामान घेतलंय गायत्रीला. इलायची, तूट, इलायची, ओवा, बडीशेप, ओवा, मेथी, आलू सगळं घेतलं. आजी सोबत बोलतोय आजी. आजी काय करते आता? एक आजी येऊन बाहेर येऊन ओरडेल हे काय केलं करून. आता ह्याला कार्तिक कोण आलं? माऊ आली. तर संध्याकाळ झाली आहे. सो आता चहा वगैरे घेते आणि मग जाते, कारण मला दुपारची झोपायची सवय आहे, झोपते वगैरे. झोप येते म्हणून चहा घेते आधी. तुला दिसतोय कार्तिक? नाही, कुठे गेला कार्तिक? अरे कार्तिक दिसत नाही, कुठे गेला? अरे हे बघ कार्तिक, अरे कुठे गेला कार्तिक? कुठे गेला? इकडे बघू कुठे इकडे तर तिघांसाठी असे सेट आणले. हे आहे मॅट आहे आणि त्याला छान 2 टकोजी. आम्ही तिघींनी पण एकसारखंच घेतलं, कारण या बेसिक गोष्टी रोज बाळाला लागतातच. आणि हे सॉक्स आहे, हे लंगोट, 2 झबले, आणि हे बाळाला रॅप करायचं आहे. सो असे हे कपडे घेतलेत बाळासाठी आणि त्याच्या डेली यूजसाठी, कारण टी-शर्ट पॅन्ट तो घालणार नाही आता न्यूबॉर्नचा. सो ह्या बेसिक गोष्टी घेतल्या आहेत जे यूज होतील. ज्यूस घेऊन येतो बोलतो तिला. सीट बेल्ट लाव. मला वैतागला बिचारा.
हातात बांधलं नाही त्याच्या मिनिटाच्या तो खाईल ना आता.